मला असं वाटतंय ना, हिचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. ही ते मागते जे अजिबात शक्य नाहीये. अहो, घरच्या गाडीने यायचं सोडून हिला सार्वजनिक वाहनातून यायचंय. म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या इज्जतीचा तमाशा करायचाय. आणि वरून त्या गरीब दळिद्री मुक्ताला परत आणायचंय. हाच मोठा प्रॉब्लेम आहे तुझा सगळ्यांचा. तुम्हाला माणसाच्या आधी ना त्याची गरिबी दिसते, पण कसं आहे ना, दारिद्र्य हे घरात नाही विचारात असतं. तुम्हीच बोलायच्या राहिला होतात. आता ही चर्चा थांबवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कुठलीही अट मान्य होणार नाहीये. आता जा आणि रेणुकाला तयार करून घेऊन या. तुम्हाला लग्न मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडू शकता, पण मुक्ता जोपर्यंत या घरामध्ये येत नाही तोपर्यंत रेणुका हे घर सोडून तुमच्या घरी येणार नाही. रावसाहेब, एकंदरीत चित्र असं दिसतंय की तुम्हाला कोणालाच रेणुकाला सासरी पाठवण्याची इच्छा नाहीये. आणि तसं जर का असेल तर आमचं इथं उभं राहणं सुद्धा हा आमचा अपमान आहे. आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. नाही, तुम्हाला वाटतं ना तसं अजिबात नाहीये. नाही, मान्य आहे आम्हाला की रेणुकाचं वागणं चुकलंय जरा, पण तुमचंही वागणं चुकलेलं आहेच की, म्हणून ते सगळं घडलं ना. नाही, मला एकच सांगा, तुम्ही रेणुकाला पाठवणार आहात का नाही? हो, पाठवणी करतोय आम्ही तिची. रेणुका, जा बाळा, तयार हो. गायत्री, जा जरा तिच्या बरोबर. मला असं वाटतंय झालंय तेवढं आता पुष्कळ झालंय. मोठी आई, निघायला हवं आता. मी ते गिफ्ट्स वगैरे एका बॉक्स मध्ये पॅक करतो आणि आणतो. रेणुका, चला चला, तुम्ही दोघीही माझं आवरून द्या. आणि गायत्री, पाठवणीसाठी मी साडी नेसणार नाहीये. तो क्यूट मिनी ड्रेस आहे ना, तो घालणार आहे. आणि खाली स्टिलेटोजा, सेक्सी दिसेल ना मी. परफेक्ट, कमाल दिसणार आहे. ही काय बोलते? कुठला ड्रेस हा? ओ, तो एवढाचाच असतो ना, शर्ट तो. आता आपण क्लब मध्ये जाणार आहे म्हटल्यावर तो ड्रेस घातला पाहिजे ना आपण. आणि होणारी सून येणार आहे म्हटल्यावर त्या आनंदात आपण क्लब मध्ये हँगआउट केलंच पाहिजे. रस्ता का अडवलाय? सूड घ्यायला. तुम्ही माझी जी बेइज्जती केली ना, त्याचा सूड घ्यायला. चळतं लाकूड घेऊन माझ्या अंगावर धावली, त्याचा सूड. भक्तीला मायावर हात उगारायला सांगितलं ना, त्याचा सूड. मग पोलिसात दिला, त्याचा सूड. तुम्ही मला जो जो त्रास दिला ना, या सगळ्याचा सूड घ्यायला आला योग कांता शेठ. कांता, आम्हाला त्रास देऊन तू वाचू शकतोस अशा भ्रमात राहू नकोस. आमचे दादा तुम्हाला कोणाला सोडणार नाही. ए येड्या, त्यांनी जिला किती वेळ तर मारायची सुपारी दिली. ए येड्या, आता रावसाहेब बदललेत. आता पूर्वीचे रावसाहेब नगरकर राहिलेले नाहीत. कांता, त्यांना जरा कुणकुण जरी लागली ना, तू आम्हाला त्रास देतोय, तुझे जे काही हाल करतील ना, तुम्ही कोणी विचारच करू शकत नाही. पुन्हा स्वतः जाऊन जेलमध्ये बसशील, कारण तुझ्यासाठी सगळ्यात सेफ जागा तीच असेल.
घाबरलो घाबरलो. भैरू कुठे लपू कुठे लपू लपायला जागा दे कुठे लपू घाबरलो मी घाबरलो. झालं चला समाधान चला आता पुढची कारवाई सुरू करू. कसं कांता तुझा टाइमपास करून झाला असेल ना तर आता बाजूला हो. माझ्या बहिणीची पाठवणी आहे सगळे वाट बघते. रस्ता सोडतो आता. पाठवणी म्हणा पण तुमची आणि आजच्या ठिकाणी वाहणार तिथून तुम्ही परत येणारच नाही. तू कांता शेठच्या तोंडावर कोको फासलं हा त्याची इज्जत काढली. आता नाही आता तुझ्या तोंडावर या सारंगच रगात फासणार आहे. जय भवानी आई. पुढे चाललास पळून. माफ कर माफ कर. माव सौभाग्य हिसकावून घेणारा अजून पैदा झालेला नाही. तुझ्यासारख्या एवढ्याशा किड्याला तर ते कधीच शक्य नाही. दे मंगळसूत्र दे. फोन कर तुझ्या बापाला फोन लाव. लावतो मला जाऊ बर मला मारू नका हो. हॅलो 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 अयो माई मिळून नाही साडू गेले का ढागात. मुक्ता बोलतीये. अयो माझ्याकडे ये असता ना तुला नक्कीच वरचा प्रवास घडवला असता. काय रे तू एवढी माणसं पाठवली काहीच करू शकले नाहीत ते. सगळे तुझ्यासारखे नामर्दच निघाले. गप. हिचे पण अवतार असता ती सरलाच वाटतं. काली अंबाई जगदंबा नाव इसरलंच वाटतं. यापुढं त्यात मुक्ताचं पण नाव लक्षात ठेवायचं. आणि अजून एक घरच्यांना काही करायचा प्रयत्न केलास ना तू हातात बांगड्या घालीन तोंडाला काळं फासन. अख्ख्या गावासमोर नाही ना तुझी धिंड काढली तर आत्मारामची मुलगी आणि रावसाहेबांची सून सांगणार नाही. ग्रेट. म्हणजे होणारच होता पण नाही झालं. काय मुक्ता कुठे आहे. मुक्ता 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 सुटली. सुटली म्हणजे अरे अरे मर्दासारखे मर्द असून एक बाई हँडल होत नाही तुमच्याकडून. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. जीव द्या कुठेतरी जाऊन. तिलाच होता पण थोडक्यात बचावलो. ती बाई नाहीये. मग कोण आहे. रणरागिनी आहे. रणरागिनी इतिहासाच्या पुस्तकात धडा असता. रणरागिनी महाराणी मुक्ता राणी. कुडून कुडून तिच्यात बळ येतं देवच जाणो. डोळ्यात आग घेऊन अंगावर धावत आली. हीच कुठून संचारत काहीच कळत नाही. 4 माणसांना पार पार आडवं केलं राव. आज परत माया माणसांना पदड पदड पदडलंय तिनं.
बाई तर पार जिरली. पुन्हा तिच्या समोर जायची हिंमत नाही राहिली बाई. तुला जुलाजू झाला तो खाजू खाजूच मेला. रे सांगतो जे करायचं ते नाही जमलं आणि निर्लज्जासारखं माझ्या समोर तिचं कौतुक करतोय. कौतुक कसलं करतो बाई? तिच्या समोर जायची हिंमतच नाही राहिली. कुठे कुठे आहेत ते दोघं? लागली असते ना आता त्यांच्या घरच्या रस्त्याला. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही त्या मुक्ताला सुद्धा बोलवलं. तिचाही अजून पत्ता नाहीये. तुम्ही काय आमच्या संयमाची परीक्षा बघताय का? संयम दादा संपलेलाच आहे. हे बघा, तुम्हाला जर का तिला पाठवायचं नसेल तर आम्ही इथून निघून जातो. चल ग, तू वेदला घेऊन ये. एक मिनिट विश्वासराव, संयम माझा पण सुटत चाललाय. पण तुम्ही इथून रेणुकाला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला धमकी देताय? पूर्वीचा रावसाहेब असता तर एवढी वेळच आली नसती. कालच हा विषय संपवून टाकला असता. पण आता बदललोय म्हणून हात जोडून विनंती करतोय. तुमची सून रेणुका तिला घेऊनच इथून जा. माझ्या विनंतीचा मान ठेवाल अशी अपेक्षा करतो. तुमच्या विनंतीचा मान आम्हाला ठेवायला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीला सांगा. कारण मुक्ता आल्याशिवाय ती या घरातून बाहेर पडणार नाहीये. मी आलीये. मुक्ता, मला तुमच्या समोर पुन्हा एकदा यावं लागलं. यासाठी मी तुमची माफी मागते. पण मी तुम्हाला शब्द देते, आज रेणुकाताई तुमच्या सोबत घरी येणार. त्यांची पाठवणी नक्की होणार. आलीस तू? का केलंस ग असं? काय घर सोडून गेले? एवढा राग आला का ग माझा? अगं बहिणी, त्या दिवशी रागात बोलले होते ग. त्या क्षणापुरती स्वार्थी झाले होते मी. चुकलं माझं, माफ कर ग मला. आणि काय ग बहिणी, मी लहान आहे ना, मग मला चुकायचा अधिकार नाहीये का? लहान मोठं सगळ्यांना चुकायचा अधिकार आहे. कारण आपण देव नाही आहोत, माणूस आहोत. त्यामुळे चुका होत असते. आणि कुणावरही चिडून गेले नव्हते ना, मला कुणाचाही राग आहे. त्यावेळी सगळ्यात जास्त महत्वाचं तुमचं लग्न होतं. लग्नात मी सगळ्यात जास्त मोठी अडचण होत होते. काही झालं तरी तुमचं लग्न तुटू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गेले. चला चला, एक बरं झालं मुक्ताताई परत आली. हा, आणि तुझी इच्छा पूर्ण झाली. हा, मग आपण आता आपल्या घरी जाऊया. अशी एक फाईट देईन ना तुला मी. तिचं काय नेहमीच माझ्यावरच राग काढते. काढणारच ना. असे कसे आई वडील निवडलेस तू? निवडले? अगं, त्यांनी मला जन्म दिलाय, मी नाही त्यांना जन्म दिला. तू थांब, एकदा फक्त मला घरी येऊ देत, मग बघ त्यांची कशी गंमत करते. रेणुकाताई, तुम्ही असं काहीच करणार नाही. तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर कुणालाही काही त्रास द्यायचा नाही आणि सूड वगैरे काही घ्यायचं नाही. नाहीतर मला लय वाईट वाटत. बघ बाई मुक्ता, तू समजव तिला. कालपासून असाच थैथयाट सुरू आहे हिचा. मोठी आई, तुम्ही फक्त पाहताय हा थैथयाट, मी ना अनुभवतोय. हो रे बाबा. अरे
तरी बरं ही बदललेली रेणुका आहे. आधीची असती तर म्हणजे काय केलं असतं देवालाच माहिती. बापरे. नाही नाही, त्यांनी काही केलं नसतं. त्यांनी जे काय केलंय ना त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ नव्हता. त्यांनी हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं. चला आठवणी करूया. तिला घेऊन गाडीत बस. तो गाडीत बसणार नाही. आम्ही दोघेही एकत्र जातो. वेद तुला चालेल ना? 2 मिनिटं दे ना रेणुका प्लीज. वेद तिला घेऊन गाडीत बस. बाबा वेद मला असं वाटतंय की मला एकटीला जावं लागेल. रेणुका थांब ना, काहीतरी आपण ऍडजस्ट करूयात. बाबा ऐका, मी फार तू येणार नाहीयेस असं दिसतंय मला. मी जाते. सॉरी, मी येतो हा. बाबा आय एम सॉरी. वेद अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? प्लीज काहीतरी तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. अरे रेणुका, अरे वेद. थांबा. अरे वेद काय रेणुका, वेद सदरेला गाडीतून न जाता अशा कडे प्रवास करायची हीच माझी इच्छा. थँक्यू माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. चला चला काका, चला चला चला. वेद. अरे वेद, वेद अरे काय चाललंय भर रस्त्यात? ही ना ही मुद्दामून करते. अरे पण ह्याला कळायला नको का? ती म्हणली बस, त्या नंदी बैराग का मान अजून बसला गाडीत. विश्वास, तुला तुझ्या मुलाला ताब्यात ठेवता आलेलं नाही. आता काय करायचं ते सांगाल का? अहो थांबा, तुम्ही काय म्हणताय? ते दोघं जर आपण जायच्या आधी घरी गेलो ना तर तुमच्या बहिणीसमोर वेगळाच कर होईल. चला ते जायच्या आधी आपल्याला दादा, अरे रेणुका जरी आता आपल्या सगळ्यांच्या देखत त्या फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून गेली असली ना तरी मध्येच त्या गाडीतून उतरणार आहे ती आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनं वेदच्या घरी जाणार आहे. म्हणजे असं ती मला सांगून गेली आहे. ही पोरगी काय असतं त्यासनी सोडणार नाही. समजा राग कसा बी करून त्यांच्यावर काढणारच. हो आई, पण रेणुकाने असं वागता कामा नये. 2-3 दिवसांचा प्रश्न नाही आहे ग. त्या घरामध्ये तिला अख्खं आयुष्य काढायचंय. हो ना, तिला कसं समजवावं ना तेच कळत नाहीये. दादा मामा, एक बोलायचं होतं. बोल ना. मी बिझनेस करायचा जो निर्धार केला होता तो तुमच्या सपोर्टमुळे आणखीन पक्का होत चाललाय. दादा मामा खरंच थँक्यू सो मच. आणि दादा मामा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आई बाबांनी जसा धोका दिला तुम्हाला तसं मी कधीच करणार नाही. तशी तू वागू पण शकत नाहीस ग. काय ना, तू खूप खरी आहेस, निरागस आहेस, सच्ची आहेस. प्रयत्नपूर्वक सुद्धा त्यांच्यासारखा नालायकपणा तू नाही करू शकत. दादा मामा आणखीन एक बोलायचं होतं. मला माझ्या आई वडिलांची ना खूप लाज वाटते. म्हणून मी ठरवलंय की मी त्यांच्याशी जास्त संबंध नाही ठेवणार. आज त्यांच्यामुळे मुक्ताबाईंनी आपल्या सोबत नाहीये आणि त्यांनी जो तुम्हाला त्रास दिलाय ना तुम्ही नाही विसरू शकणार. दादा मामा, आपल्या घरात किती आनंदाचं वातावरण होतं पण त्यांनी तो आनंद संपवला. दादा मामा, मला नाही राहायचंय त्यांच्यासोबत. वैजंती, सतत किस्से सांगणारी, निरर्थक बडबड बडबड करणारी हीच का ती मुलगी? असा प्रश्न पडलाय मला आता. कुठून आला ग एवढा समजूतदारपणा, एवढा शहाणपणा? तुझ्यातले 10% समजूतदारपणा तुझ्या आई वडिलांकडे असताना तरी मी आनंदाने त्यांना स्वीकारलं असतं. काय दुर्दैव आहे, ज्यांना खरं तर या घरामध्ये राहायचा अधिकार नाही ते घरामध्ये घुसलेत आणि या घरामध्ये राहण्याचा जिला पूर्ण अधिकार आहे, हक्क आहे, तिला मात्र घराच्या बाहेर काढले. इथं येणार आपल्या घरी वर दिसणार नाही ना. खरंय, आमंत्रण नाही दिलं तर आपण संबंध तोडलेत असं वाटत. काही झालं तरी त्यांच्या डोक्यात असं नाही यायला पाहिजे. आम्ही सगळे कुटुंब आहोत. आणि ते हे रेणुकाताईंच्या घरच्यांचं कसं काय करायचं? यांना पण आवडणं द्यावं लागेल ना म्हणजे आपल्याला. होय, आपल्याकडून आपण चुकायला नको. आपण आमंत्रण देऊ. असे तसे लोक आपल्याला गरीब म्हणून हिणवणारच आहेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडू. चालतंय, चाल मग मी
उद्या जातो आणि मोठ्या मालकांना आवाज देऊन येतो. त्यांच्या समोर जायचं, उभा राहायचं, भीती वाटते मला. काय समजू नाही राहिलं बा. आम्हाला भीती कसली? तुम्ही जायच्या आधी आम्ही घरी येऊच, तर मग आपण बोलूयात. चालत अगं, पण तू आल्यावर माझ्या मनातली सगळी भीती काढून टाकशील. त्यांच्या समोर गेल्यावर परत भीती वाटणारच आहे मला. मग एक काम करा, त्यांच्या समोर जा, नसं पाठमोर उभं राहून आमंत्रण द्या. आणि मग त्यांनी मालकांनी विचारलं असं का थांबला म्हणून, मग काय सांगायचं? सांगा त्यांना की देवलाशांना सांगितलं की गुरुवारी श्रीमंत माणसांचा चेहरा बघायचा नसतो. अरे आलात का तुम्ही? तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, म्हणजे जेवायला बसता येईल. आणि आज तुम्हाला झोप पण चांगली लागत. ते पंखा आणलाय ना, गरम पण नाही होणार. अहो मग फॅनची काय गरज होती? अशी कशी गरज नव्हती? अहो तुम्हाला थंडगार एसीच्या हवेत झोपायची सवय. अहो पण अण्णा, आणि इथं तर तसलं काही नाही. किती उकडला असन, पण कधी एका शब्दाने तुम्ही काही म्हणलं नाही. आम्ही म्हटलं काय एसी नाही, चला पण एखादा पंखा तर घ्यावा. मी आले. अण्णा मी पण हा या. अण्णा काय हो, तुमच्यात आणि श्रीमंत लोकात खूप फरक आहे. आमच्याकडच्या ज्या चैनीच्या वस्तू असतात ना, ते फक्त आमची श्रीमंती सिद्ध करण्यासाठी असतात. अण्णा तुम्ही विचारा ना, श्रीमंत हो, तुम्ही स्वतःपेक्षा आधी दुसऱ्याच्या सुखाचा, त्यांच्या आनंदाचा विचार करता. आता हेच बघा, नेहमी एसीत झोपणाऱ्या माणसाला छान झोप मिळावी, अहो म्हणून तुम्ही डायरेक्ट फॅन घेऊन आलात. अहो ही मनाची श्रीमंती कुठल्या तराजूत मोजायची? आणि मी गॅरंटीने सांगतो, जगातल्या कुठल्याही एसी पेक्षा हा फॅन जास्त थंड हवा देणार. आणखी एक बोलायचं होतं, रेणुकाच्या लग्नात जे काही झालंय ना, सो ते प्लीज तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि अण्णा, कोणताही संकोच न बाळगता तुम्ही आमच्या घरी जा आणि भक्तीच्या लग्नाचं निमंत्रण दादांना द्या. अण्णा मी काय म्हटलं, हे बघा, कोणताही संकोच बाळगू नका. अहो तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नात जशी आम्हाला हेल्प केली ना, तशीच हेल्प मी तुम्हाला माझ्या मेहुणीच्या लग्नात करणार आहे. अहो असं कसं म्हणताय? अहो तुम्ही जावई बापू आहे या घरचे, आणि तुम्हाला असं राबवून घेतलं तर लोक काय म्हणतील आम्हाला? काय अण्णा, हा जावई म्हणून मला एकदम तुम्ही परक करून टाकलं. अहो मी तुमचा मुलगा आहे, आणि लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ना, हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट. हो, अरे गुरु वा, म्हणजे तिने तुला असं वागायला शिकवलंय? नाही, ही रेणुका आहे, आणि मुक्ता वहिनी कशी वागते हे तुम्ही बघूच नाही शकत, कारण तेवढी तुमची. रेणुका, ठीक आहे, मी शांत बसते. पण उद्या जर मुक्ता वहिनी इथे आली नाही ना मला भेटायला, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा कसा छळ केला हे सांगून हे लग्न मोडून टाके ना. तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस? मुक्ता हे घर सोडून गेल्याशिवाय हे लग्न होणार नाही, हे काल तुम्हीच म्हणालात ना. त्याला ब्लॅकमेलिंगच म्हणतात. मुक्ता वहिनी मला भेटायला येणं परवडणार आहे की मी हे लग्न मोडून घर सोडून निघून जाणं तुम्हाला परवडणार आहे? हे तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी मिळून ठरवा, आणि मग मला
ही घ्या पत्रिका. अरे वा, छान छान. सगळे लग्नाला या बर का. तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे भक्तीचं लग्न म्हणजे माझ्या मुलीचंच लग्न आहे. आम्ही नक्की येणार सगळेजण. मला वाटतं पत्रिका द्यायला येणं हे फक्त निमित्त आहे. नाही म्हणजे आता भक्तीच्या लग्नासाठी त्यांना पैशाची गरज असणारच ना. हो म्हणजे काय, आता एवढा मोठा समारंभ आहे, पैसे लागणारच. हो. मी काय म्हणतो, आपण 50,000 रुपये मदत म्हणून देऊयात. एवढे? आत्माराम तेवढ्यात भागेल ना? नाही, मी पैशासाठी नाही आलोय. मी फक्त माया पोरीचं आवातनं घेऊन आलोय. काही पण चुकीचं बोलू नका. पैशावाले व्याय आहेत म्हणून त्यांचा फायदा आम्ही असा नाही उचलणार कधी. पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ही असली घाणेरडी कृत्य तू कधीच करू शकत नाही. ते तुझ्या रक्तातच नाही. आम्ही सगळे सहकुटुंब लग्नाला येणार. अरे तुझ्या घरी येणं म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासारखंच आहे. बर मालक, अजून एक होत ते म्हणजे रेणुका ताईंच्या घरच्यांना पण पत्रिका द्यावी म्हणत होतो. म्हणजे त्यांना नाही बोलवलं तर बरं नाही वाटणार ना ते, म्हणून. किती भोळा आहेस रे तू. तुला अजून दुनियादारी कळलेलीच नाहीये. काय ना, तुझ्या लग्न समारंभामध्ये खरोखर ज्याला आनंद वाटतो त्यालाच बोलव. माझा ऐकशील तर देशमुख कुटुंबाला बोलवू नकोस. सगळ्या रंगाचा बेरंग होईल. शेवटी तुला जे वाटतं ते तू कर. पण आम्ही सगळेजण लग्नाला येणार. लहानपणी भक्तीला चिडवायला मी म्हणायचे, भक्ते तू आधी हे काम कर, नाहीतर थांब तुझं लग्नच लावून देते. लागलीच रडायला लागायची. वय आणि रडत रडत माझ्याकडे यायची. मला म्हणायची, ताई आई बघ ना, मावं लग्न करून देतीये. आधी लग्नाचं नाव काढलं की रडायची. आणि आता लाजती बघ कशी. पोरी कशा पटापटा मोठ्या होत्यात नाही. उद्या हळद, परवा लगेच. लागली भक्ती संसाराला. पण बघते, लग्नानंतर फक्त घरात रमायचं नाही. 4 पैसे कमवता येतील असं काहीतरी शिकून ठेव. पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून नाही राहायचं. उद्याचा दिवस कसा येईल आपण नाही सांगू शकत. अशा वेळीस कुणावर अवलंबून न राहता निदान स्वतःच भागल असं कमवायला यायला पाहिजे. अगं पण मला तर आपण घरात करतो आता तेवढीच कामं करता येतात. हा पण लग्न झाल्यावर मी घेईन काहीतरी नवीन शिकून. तसं काही बोलले नाहीये मी सासरकडच्यांशी, पण लगीन झाल्यावर घेईन ना बोलून त्यांच्याशी. पण बघते सासरच्या माणसांना तर मी पाहिलं पण नाहीये, होणाऱ्या नवऱ्याला पण. हा तू आता राहूच दे. अगं मी सुद्धा अजून नीट भेटले नाहीये त्यांना. तुमच्यासारखं लव्ह मॅरेज नाही ना आमचं, नाही तर भेटले पण असते. अगं बाबू, चेहरा बघ कसं लाजून लाजून कुंकवासारखा लाल लाल झालाय. आणि त्यात उद्या हळद, जे एकत्र हळद आणि कुंकू. म्हणजे आई त्या भक्तीचा चेहरा कुंकवाच्या करंडासारखा दिसणार का? काय गे बाळा, काय चाललंय तुझं तिकडे? अहो दादा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही विसरलात का? मुक्ता वेणीच्या विश्वासात वाढले मी काहीच चुकीचं करणार नाही, माहितीये ना तुम्हाला. आणि हे बघा, आता माझी पाठवणी झाली आहे की मग तुम्ही नका विचार करू इकडचा. मी आणि माझ्या सासरचे काय ते बघून घ्या. आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका. बरं, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. ओके बाय.
काय म्हणते रेणुका? त्रास देते का अजून सगळ्यांना तिकडे? त्रास देत नाहीये, धडा शिकवते. मुक्ताच्या संस्कारात तयार झाले ना, तसं मुक्ताने मला धडा शिकवला, माझ्यातला पुरुषी अहंकार संपवला, माझ्यातला माणूस जागा केला. तेच काम आपली मुलगी तिकडे जाऊन करते. प्रत्येक घरामध्ये तुला सांगतो एक मुक्ता निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल. काय चाललंय? रेणुका, अगं प्रत्येक वेळेस पाहुण्यांना नाही टाळू शकत आपण. किती ऑड वाटतं ते. त्यामुळे जे भेटायला येत आहेत त्यांना प्लीज भेटून घे. हा, त्यांना पाहायचंय तुला. अरे पण मी नाही म्हणतच नाहीये. मी काय म्हणते, तू मुक्ता वहिनीला आधी बोलावून घे, मग बघ पाहुणे घरचे सगळ्यांना कशी खुश करते ते. आणि एक लक्षात ठेवा, मी तुमची हांजी हांजी करायला इथे आलेली नाहीये. तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागेन असं समजू नका. आणि एनिवे, मला एक कळत नाहीये, तुमच्या पाहुण्यांना मला का भेटायचंय, का बघायचंय? मी काय एखादा प्राणी संग्रहालयात नुकताच दाखल झालेला, नामशेष झालेला एखादा प्राणी आहे का? मी शोपीस आहे. अगं हे बघ, आपण लग्नात खूप कमी पाहुण्यांना बोलवलं होतं, म्हणून त्यांना तुला पाहायची इच्छा आहे. ते म्हणूनच आग्रह करतायत ना. पण मी काय म्हणतो की देशमुखांची सून कशी आहे, वेदची बायको कशी दिसते, त्यांना पाहायचंय. तू त्यांना भेटायला आडेवेडे का घेतेस? आणि मी काय म्हणते, तुम्हाला मुक्ता वहिनीला इथे बोलवण्यात काय प्रॉब्लेम आहे? ह्या घरात पाय ठेवणारी माझी पहिली पाहुणी कोणी असेल ना, तर ती मुक्ता वहिनी असेल. ज्या लोकांनी तिला नगरकरांच्या घरातून बाहेर काढलं ना, त्यांच्याच घरात तिचं पाऊल पडलेलं बघण्यासारखा दुसरा आनंद कुठलाच नाहीये. नाही, आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं एवढंच फक्त लक्षात ठेवलंस. हा, पण तिचा खरेपणा, तिचं खानदान आमच्यापासून लपून ठेवलं, हे तू सोयीस्कर ते विसरतेस. पण ती गोष्ट खरंच सांगण्यासारखी होती का? एवढी क्षुल्लक गोष्ट आहे ती. तुमच्यासाठी असेल क्षुल्लक, आमच्यासाठी नाही. नाही, यांनी लपून ठेवलं, पण याला सांगायला काय झालं होतं? हा, पण बाबा मी सांगायचा प्रयत्न केला होता त्या दिवशी. मला भीती वाटली की. अरे पण त्याचे परिणाम काय बघतोयस ना तू. अरे ही पोरगी डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालीये. आय एम सॉरी, ते मिऱ्या वाटणं वगैरे इमॅजिन झालं. थांबव हे सगळं. हो, आता तर हे सगळं कुठे सुरू झाले. आणि वेद, जर आज मुक्ता वहिनी मला भेटायला आली नाही ना, तर स्विमिंग सूट घालून मी तुमच्या पाहुण्यांसमोर. थांब बाबा, हिचं बोलणं प्लीज सिरियसली घ्या. ही कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. तिच्या वडिलांवर गेले पूर्णपणे. ही जे ठरवते ना ते पूर्ण करते. त्यामुळे आता सुद्धा तिची इच्छा पूर्ण नाही झाली तर ती म्हणते तसं होईल ना. वेद, तू आम्हाला सावध करतोयस का हिची भीती दाखवतोयस? वरून तिचं कौतुक करते ते वेगळंच. त्याने बोललेलं तुम्हाला कौतुक जरी वाटत असेल ना, तरी ते सिरियसली घ्या. काही नाही, परत तेच. मी घरी यावं म्हणून अडून बसले. तुला माहितीये मुक्ता, हे ऐकताना मला किती भारी वाटतंय. इट फील सो गुड. यार, रेणुकाचा खरंच खूप जीव आहे तुझ्यावर. मुक्ते, चल पटापट आता उद्याची तयारी करायला घ्या दोघी बहीण. वय आई, रेणुकाताईंचा फोन आला होता. ते मला तिकडं त्यांच्या घरी बोलवते. ताई, अगं मला तू लय गरज आहे. आज तू कुठं जाऊ नको बरं. आजच काय, मी आयुष्यभर तुझ्या सोबतच आहे. पुढंच जाणार नाही. पण ह्या पण माझ्या बहीणच आहेत ना. मला त्यांची लय काळजी वाटते. मला तिकडे जायला पाहिजे. आणि मी काय अशी जाते आणि अशी येते बघ. काळजी नको करू. अगं ताई, त्यांनी परत तुझा अपमान केला तर? हे आता असं नाही वागणार. असं वागल्यामुळेच तर रेणुकाताईंनी त्यांना धारेवर धरले. आणि आता ते पण विचार करून हैराण झाले असतील की आपण बघायला आलो तेव्हा ही मुलगी म्हणजे आमची रेणुका कशी होती आणि आता कशी झाली.
बरं मुक्ते, तू तिकडं चाललीयस तर तुझ्या सासरच्या माणसांकडून पण कोणीतरी यायला पाहिजे ना? नाही म्हणजे त्यांना पण तुझी आठवण येत असणार ना? अगं मग त्यासाठी किराणा लागेल, भाजीपाला आणावं लागेल, गॅस लागेल. मग हा सगळा खर्च भागवणार कसा? आपल्याकडे पैसे आहेत का? त्याचा विचार मी अजून केला नाहीये, बघू कसं करायचं ते. अगं पण मुक्ता म्हणाली होती ना की सेपरेट किचन होऊ देणार नाही, त्याचं काय? ती बोलली आणि तिला आपण घाबरायचं? ती काही करू शकत नाही. तिला या अंबिकाची ताकद माहित नाहीये. काय माहित नाही? अगं राहून राहून मला असं वाटतंय की तिच्यामध्ये ना काहीतरी अद्भुत शक्ती आहे, म्हणून तर घरात 24 तास तिची आरती ओवाळत असतात. शक्ती कसली हो? चलाक आहे ती, चलाक. तिला ना सगळ्यांना कसं ताब्यात ठेवायचं ना माहितीये. घरातल्या प्रत्येकाचा अभ्यास करून ती या घरात शिरलीये. मग शक्ती तिच्यात नाही, शक्ती माझ्यात आहे. माझ्या मेंदूत शक्ती आहे आणि ती शक्ती भलभल्यांची वाट लावू शकते. याच बिंदूचा वापर करून मी मुक्ताला घराबाहेर काढलं. आता तिला कायमचं घराबाहेर कसं ठेवता येईल याचा विचार करायचा आहे. रेणुका, झालं गेलं, तुला सगळं विसरावं लागणार. तेच तर होत नाहीये ना. त्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना एक पर्याय सुचवू का, ज्याने घरात भांडण पण होणार नाही आणि आपण सगळे सुखात राहू? कुठला पर्याय? मी वेदला घेऊन घरातून निघून जाते. म्हणजे आम्ही नवीन घरी राहू, शिवाय त्याची सगळी जबाबदारी मी घेईन. मी नोकरी करून पैसे कमवून आणेन, फक्त वेदने घराच्या बाहेर न पडता घर सांभाळेल. रेणुका, तू सरळ सरळ घर तोडायला निघाली आहेस. आमच्यापासून आमच्या मुलाला वेगळं करणार आहेस. मी पण जातीये ना. आणि काय त्याला बाई म्हणून घरात बसवणार आहेस? नाही हो, नाही. तो पुरुषच असणार, सेम कॉस्ट्युम असेल. आणि तू नोकरी करून त्याला पोषणार आहेस? हो, असं नाही. तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला म्हणजे झालं ना. हा, आता जर तो स्वतःहून म्हणाला की मी आनंदी नाहीये, तर तुम्ही अगदी मला खडसावून विचार, काय म्हणता? आणि जर हा पर्याय तुम्हाला योग्य वाटत नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. म्हणजे आम्ही त्याला घर जावई बनवू शकतो. त्याचं भलं करू शकतो, तेवढे तर आम्ही सक्षम आहोतच. का? आमच्या घरी खायला नाही म्हणून तू त्याला घर जावई बनवणार आहेस? हा वेद, ऐकतोयस ना काय बोलतेय तिथे? रेणुका, असं काहीच घडणार नाही आणि तू या घरची सून आहेस. आणि हे बघ, गंमत करत होते यार. एवढ्या लवकर तुझ्या घरच्यांना माझ्यापासून सुटका मिळणार नाही. आता तरी सुरुवात आहे, अजून खूप काही करायचंय. सगळ्यात आधी तर मुक्ता वहिनीला इकडे घेऊन यायचंय. रेणुका ताई, बघते काय झालं? अशी गडबडल्यासारखे काय वाटत आहे? काय नाही अगं, मुक्ताताईची आठवण येते मला ना. तिच्या संग जरा महत्वाचं बोलायचं होतं. अगं पण तिला तर लई टाइम लागणार आहे. आणि काय बद्दल बोलायचं होतं? हेच लग्नानंतरच्या गोष्टी. हाय का आता? मग मला विचारायचं ना, माव पण लग्न झालंय. आता काय नसतं ग, इथे कशी घर कामं करतोस तसेच तिकडे करायचे असं त्यात. हा, फक्त सासरच्यांचे मन जपायचे असं त्यात. आहे अगं, त्याबद्दल नाही बोलते मी. मग काय बद्दल बोलते?
गं बाई, माझ्या लक्षातच नाही आलं. थांबा, आपण बोलू. तुम्ही जरा गजाला घेऊन बाहेर जाता का? आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. अण्णा, आधी मला एकट्याला तू खेळायला जा म्हणून बाहेर पाठवायचे, पण आता तुम्हाला पण खेळायचं म्हणून सांगितलंय. हा मग चल आपण दोघे खेळू. माझ्या लक्षातच आलं नाही बघ. रावसाहेब, हो, रेणुकाला भेटल्यानंतर चित्त शांत झालं असेल. हो, एकदम. आणि त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी. म्हणजे आभार अशासाठी की तुम्ही मुक्ताला इथे बोलावून घेतल्यामुळं माझ्या दोन्ही पोरींना मला एकाच वेळेला भेटता आलं. फक्त एकच दिवस गेलाय, पण मुलीला आणि सुनेला भेटायची ओढ म्हणजे कमालच आहे. काय ना विश्वासराव, माफ करा, तुम्हाला मुलगी नाही ना, त्यामुळं आपली मुलगी दूर गेल्याचं दुःख तिच्या बापाला किती होतं हे तुम्हाला नाही कळणार. आणि एकाच वेळेला माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून लांब गेल्या. एक मुलगी दूर गेली कारण त्याच्या पाठीमागं प्रथा होती, आणि दुसरी दूर गेली त्याच्या पाठीमागं व्यथा होती. रावसाहेब, बोलण्यात तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. बोलण्यात, निवडणुकीत आणि व्यवसायात सुद्धा. फक्त नात्यांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही वरचढ ठरलात. कुठली नस दाबली की कुठे वेदना होतात हे तुम्हाला बरोबर कळलं, मला नाही कळलं. अरे काय झालं काय? फार गंभीर होऊ नका, मी सहज बोलून गेलो. वेद आणि आई कुठे? किचन मध्ये. अगं तुला वेळ नव्हता ना म्हणून चहा नाश्त्याचं बघायला गेलेत ते. माझ्या लक्षातच नाही आलं. मी आलेच. मुक्ता, तुझ्या बहिणीचं सुद्धा लग्न जमलंय ना? मग रेणुका सारखी ती सुद्धा तुझ्याकडे शिकवणीला येत असेल. म्हणजे रेणुका जशी वागते तशीच तीही वागणार, हो की नाही? एक, दोन, तीन. ओ कांताचे काय लावले जोर मारा ना. मारतो मारतो. 4, 5. उठा 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 उठा. कांताचे हे खावा आणि जरा ताकद वाढवा. घ्या एक हे घ्या, खावा. काय कांता शेठ, तुमचं ना काय कळतच नाही राव. 4-5 जोर तुम्हाला मारता येत नाही, आणि तुमचा कसा काय होणार आहे तो मधुचंद्र? अहिरू हा इकडे काय? अयो अयो काय तुला काय झालं? इकडे ए याड्या, इकडे आहे ना. मला मारू नका प्लीज, मला मारू नका. तुया तर येड्या जा माया काना खाली निघाला. तू का रॉकेट उडालय? अरे तू कसा घाबरतोस? ते मला फटक्यांची लय भीती वाटते. तुम्हाला तर माहितीच आहे मी किती आळशी ते. लहानपणी मी काम ऐकत नसायचो म्हणून आई मला लय मारायची, आणि आई मारायची हे बघून काकाला बी मोडायचा म्हणून काका पण मारायचा. तेव्हापासून मला लय भीती वाटायला लागली बघा. फटके आणि आई बाप म्हणलं की माझ्या अंगावर काटाच येतोय. आता जे आई बाप आहेत ना ते नकली आहेत, आणि श्रीमंत नकली आहेत, त्यामुळे घाबरायचं अजिबात काम नाही. काय हो, पण मी काय म्हणतोय,
ते आई बाप श्रीमंत नाही वाटत हो. असं समज काल लॉटरी लागली हा आणि ते श्रीमंत झालेत असं मनावर बिंबव. हा हो कांताचे अहो पण ते सांगणार ना आम्ही बिझनेसमॅन आहोत ते आणि कंच्या अँगल वाटणार आहेत ते बिझनेसमॅन. ए वैर हा बरोबर बोलतो तू. इकडे ये. इकडे ये ना. टंका कुशंका घेतला तर नाही नाही आता काहीच बोलणार नाही आहे. कांताशे तुम्ही काय करा तुम्ही जोर मारा. तुम्ही ताकद एक काम कर दूध घे. हा दूध घे. नको सकाळपासून 2 लिटर दूध प्यालोय. तू केळी 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 खावा. केळं खातो जरा ताकद आहे. रेणुका रेणुका अगं बघतेस काय काढते तिच्या कानातला आधी बाहेर. ही काय पद्धत झाली का? चांगली गाणी ऐकत बसले होते ना मूड खराब करून टाकलं माझं. तुला भेटायला पाहुणे येणार आहेत आणि तू इथे गाणं ऐकत बसलीस. हा तिकडे साडी काढून ठेवल्या ती नेस पटकन आणि छान तयार होऊन खाली ये आणि त्या पाहुण्यांच्या समोर नीट वागायचं लक्षात ठेव. हो पण त्यासाठी साडी नेसायची काय गरज आहे? मी ड्रेसला सुद्धा चांगली वागू शकते. अशी कशी काही पोरगी तू सून म्हणून घरात आणलीस? ही रेणुका तुम्हाला सरळ करायला आली आहे. अगं ही अशीच जाणार आहे की काय पाहुण्यांच्या समोर? बघ कोण आलंय. हा का बाई. नमस्कार. नमस्कार. अरे वा चहा पाण्याचं बघ जरा. अरे हा विसरलेच. बघते. नाही नका नाही हे सगळं होत राहील. नवरी मुलगी कुठे आहे? तिला पाहायचंय आम्हाला. हा भक्ती भक्ती ए भक्ती बघते. आले आले. अरे जरा ते एक छोटीशी भेट आणली मी. अहो कशाला उगा नाही म्हणजे एवढी महागडी भेट तिला झेपणार नाही हो. महागडी नाहीये अतिशय स्वस्तातलं घेऊन आले मी मुद्दामच. तुम्ही जे मुलांवर संस्कार केलेत ना त्याच्यापुढे ही भेट काहीच नाही हो. तुमचे संस्कार फार अनमोल आहेत. ते खरे महागडे आहेत. दादा पण याची खरंच काहीच गरज नव्हती. तुम्ही आलाय ना ह्यातच सगळं आलं. नाही फक्त तुमचे सगळ्यांचे जे विचार आहेत ना ते खरंच खूप छान आहेत. म्हणूनच तुमचं हे कुटुंब मला खूप आवडतं. ना कसला लोभ ना कसली हाव. खरं सांगतो यांच्यासारखे खऱ्या आणि साफ मनाची माणसं आजच्या युगात शोधून सुद्धा सापडणार नाहीत. तुम्ही आमचे व्याही असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला. अरे अरे तू नवरदेव मानल्यावर रावसाहेब तुला विचारायला येणार आहेत का? नाही ना? अरे घरच्यांना विचारतील ना. हा मग बरं होईल. ऐका आमच्या एकाच्या पण चेहऱ्यावरून तुम्ही श्रीमंत वाटत नाही. हा कोणी विचारलं सांगायचं आम्ही एकदम
अचानकपणे श्रीमंत झालो म्हणून. हा ते लॉटरी लागली, नाहीतर मग शेत जमीन कुळ कायद्यानं नावावर झाली. त्यातली अर्धी जमीन इकली आणि डेअरी टाकली. असं सांगितलं ना मग कुणाला पण संशय येणार नाही. आणि सांगायचं आम्ही साधच राहतो. आम्हाला पैशाचा माज नाही. 2 वेळचं जेवण मिळालं ना तरी बी आम्ही खुश असतोय असं सांगायचंय. कसं? अहो आम्ही तर एक वेळ खायला बी माग असतो. हे मला खपवणार. बैरू हे मला खपवणार. अरे जेवढं सांगितलं तेवढं बोला ना बादियांनो. रावसाहेबांना जरा तरी संशय आला ना तर जागेवरच लग्न मोडतील. बघा, आणि जर का कांता शेटला ती भक्ती नाही भेटली ना तर ती मरून जातील. आणि त्यांचं भूत तुमच्या मानगोटीवर बसून थया 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 नाचल. तू कुठे पळतो? फेरू अरे माझ्या मारणावर काय टापलाय? यांच्यातला एखादा जरी तटात तू म्हणाला ना तरी भक्ती राहिली बाजूला. मी आणतो यात्रेला. हो कांता शेठ, परिस्थिती काय आहे हे यांना समजावं म्हणून मी समजून सांगत होतो. समजून सांगायला नको का? काय कस का झाला प्रवास? 2 तासाचा प्रवास फक्त. गाडीत बसलो आणि उतरलो. ते पण आहेच म्हणा. जवळच आहे. पाहुणे आले तरी अजून आतमध्येच आहे. तुम्हाला सांगते ही काही बाहेर यायची नाही. आपला शर्मेनी जीव जाणार आहे. बघा चहा पाण्याचा बघा जरा पाहुण्यांच्या. हलक्यात घेऊ नका, खूप जड जाणार आहे आपल्याला. ती म्हणते आणि आपण ऐकतोय. तसलं काही होणार नाही. तर नसला तरी माझ्यावर विश्वास ठेवा. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? हो एकदम व्यवस्थित. कसं काय? बरं चाललंय ना? येऊ का? अगं बाई सुनीता, बरं झालं अनिलला पण घेऊन आलीस. या ना. या 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 बसा. बसा. आपण नुसते असे गप्पात मारत बसणार आहे का? वेदच्या बायकोला भेटायला आलोय. कुठे सुनबाई? हो हो काय हो? बोलवा मुलीला. येते. चहा नाश्त्याचं बघते ना तेच करते ती. येईलच. कशाला खोटं बोलतोय? सगळं तर आम्ही बनवलं, समोर आणून ठेवलं तरी सुद्धा खूप झालं. नाहीतरी दुसऱ्यानं बनवलेला पदार्थ स्वतःच्या नावावर खपवणं एवढंच येतं तिला. जाऊन घेऊन ये तिला. काहीच गरज नाही आई. मला विश्वास आहे ती येईल. डोंट वरी. चहा नाश्त्याचा राहू द्या हो. तुमच्या सुनेला बोलवा आधी. तिला बघायची उत्सुकता लागली. हो हो, खूप आतुर झालो आम्ही तिला बघायला. बोलवते हा मी. रेणुका आले. हा आई. रेणुका, किती निर्लज्ज माणूस आहेस रे तू. इतक्या वेळा तुझा अपमान केला, तुला लाथा मारून हकललं ना तरी तुझं एक घाणेरडं तोंड घेऊन पुन्हा पुन्हा येतोच इथे. साप आहे हा साप. एक बीळ बुजवलं की दुसऱ्या बिळातून बाहेर येतो. बीळ भिजवून फायदा नाही. सापाला चांगलंच ठेचायला पाहिजे आता. हे मुक्ता, तोंड सांभाळून बोल. एक तर लग्नाला बोलवलं नाही, बिन बुलाय मेहमान आलो आम्ही लग्नाला. पाहुण्याशी असं बोलतात का? वय घरी खायला भेटत नाही म्हणून फुकटचं जेवायला आला असणार ना.
ए मुक्ता, जा तिकडे जाऊन बसा, कुणाला तरी वाढायला सांगते. खाऊन घ्या आणि लगेच निघा. तुम्हाला काय भिकारी वाटलो का? तुमच्यापेक्षा भिकारी परवडले. मुक्ता तू जा, भक्तीला तुझी जास्त गरज. त्यांना ना मी काय काय मारणार आहे का? हे बघ, तुझ्या वयाचा विचार करून मी शांत बसलोय, नाहीतर एवढ्या वेळात काय निघ निघ तू. नाही गेलो तर काय करणार? काय करणार? काय हाताला धरून बाहेर काढणार काय? नाही, त्यावेळी तू धक्के नाही देणार, तुझी कॉलर पकडून तुला इथून घेऊन जाय. कांताचे चला निघायला पाहिजे. चला जातो पण नाही मुक्ताला माया पायाशी आणलं ना तर नाव सांगणार नाही. तुम्ही सांगितले होते ना, अजून वाढू? नाही मला बस. घ्या. बर, नाव घेतल्याशिवाय सुरू नाही करायचं? चालेल, तशी पण मला काही भूक नाहीये. अगे पण मला तर लागले की भूक. हा पटकन नाव घे. मी काय पाठच करून आले नाव. एक होती हरीण, त्याच इवलं सपाय, आणि भक्तीशिवाय आता मला करमत नाही. बघते आता तू. हो. आंब्यांच्या पानांचं तोरण बांधते दारी, सुनील रावांचं नाव सगळ्यात भारी. आता जेवून घ्या सगळ्यांनी. चला मालक तुम्ही बसले असत तर बरं झालं असतं. तुमच्या आज मी जेवतोय, बरं नाही वाटत. काही वाटून घेऊ नकोस, आज तुझा मान आहे, कळलं? तूच पहिल्यांदा बसायचं पहिल्या पंक्तीला. आम्ही सगळे आहोत, नंतर जेवल्याशिवाय जाणार नाही. आणि सुरू करा. हॅलो. होय सुन्या, अरे अजून किती वेळ लागणार आहे निघायला? निघतोय आता थोड्याच वेळात. आता सगळी जेवाय बसलोय, जेवण झालं की लगेच निघणार. तुम्ही या घरी अभिनंदन करायला. ठेवतो. काय ठेवतो? हे शिकवल्याप्रमाणे तुझी माणसं शिस्तीत जेवतायत ना? हे खरं सांगायचं तर सगळी आगाशासारखे जेवायला लागल्यात. हायो बाबो, ही वाट लावणार आहेत. ए बाबा पुण्या, तू एक काम कर, तू पहिला जा आणि त्यांना काहीतरी लवकर सांग. जा, ठेव फोन, जा. मी पाहतो काहीतरी. पाहतो. जावे बापू, अहो काय झालं? असं भरल्या ताटावरून उठायचं नसतं. नाही, ते भक्तीसाठी सरप्राईज आणलं होतं, ते द्यायला उठलो. आलो जरा नातेवाईकांशी बोलून येतो. हा. मुक्ता येतेस ना? चल बॅग घेऊन ये. जा सारंग, त्याची बॅग घेऊन ये. जा. ए मुक्ता, तुला कळत नाही का? तू त्या घरामध्ये नाही आहेस. आमच्या सगळ्यांची काय अवस्था झाली आहे. ही तुझी आजी, इथे सकाळी उठल्यानंतर रोज मुक्ता मुक्ता हाका मारत फिरत राहते. ही वैजयंती मोठी आई तुझी, तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही ग. मलाही त्रास होतो. तू घरामध्ये नाहीयेस हे मामी, आमचं मन आमची मानायलाच तयार नाहीये. चल बाळा, तू चल. आता नको हट्टाला पेटूस. चल. दादा, मी परत आले, रेणुका त्यांच्या संसारावर परिणाम होईल. असं नाही करू शकत. मला माफ करा. मुक्ता, रेणुकाचं लग्न झालंय,
सासरी गेले ती तिच्या, आणि ती तिचा संसार करायला समर्थ आहे. तू आपल्या घरी चल. बाळा अगं तुझ्याशिवाय घराला घर पण नाहीये. चल जाऊयात. ए भाऊ, जाऊयात म्हणजे समद्यानी जायचं आहे. हिच्यासाठी रडून रडून डोळं सुकलं माझं. आता नाही मी रडणार. सगळे एवढं काय काय बोलताय. खरंच नाही येऊ शकत. मी नका असा आग्रह करू. मला असं धर्म संकटात अडकल्यासारखं होतंय. का असं करू? ठीक आहे, या धर्म संकटातनं मी तुला आता मुक्तच करतो. रावसाहेब, हा रावसाहेब काय म्हणता? काही नाही, तुम्ही जी काय आमच्या मुक्तावरती बंधनं घातलेली आहेत की तिने आमच्या घरी यायचं नाही, ती आमच्या घरी आली तर रेणुकाला त्रास होईल वगैरे वगैरे, या बंधनात आता मुक्ताला मोकळं करा. बस झालं आता. रावसाहेब, या बाबतीत तुम्ही वेदच्या आईशी बोलाल तर बरं. आपण मुक्तावर ज्या अटी घातल्या त्या शिथिल करा म्हणतात. बोल. हे बघा, रेणुकाने मुक्तावरून आम्हाला खूप त्रास दिलाय. आमचं जगणं मुश्किल केलंय. तुम्ही ना एक काम करा, त्या मुक्ताला तुमच्या घरी आणा आणि रेणुकाला कायमची तुमच्या घरी घेऊन जा. एक ऐका. हॅलो, मला माहित होतं हे असंच होणार. त्या काय म्हणल्या असतील मला चांगलंच माहित आहे. रेणुकाताईंचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे, पण मी तिकडे नाही येऊ शकत. हा, तू नको वाईट वाटून घेऊ. आणि कपड्यांचं काय एवढं त्याच्यात, आहे की नाही? आत्मारामचे कपडे घालीन. अरे आत्माराम, तर देशील ना घालायला? 2 लेंगे लागतात आपल्याला. काय लागतं? नाहीतर हे कपडे रोज रात्रीचे धुईन, दुसऱ्या दिवशी घालीन. नाहीतर ड्रायव्हरकडनं नोकराकडनं मागून घेईन तिकडनं कपडे. त्याच्यात काय एवढं? तू नको वाईट वाटून घेऊस. आय हो, काय एसी नसला तर नसला, काय होईल? फक्त घामघामच होईल ना. हो दे, काय तू नको काळजी करूस. टॅबलावरला पांख आहे ना आपल्याकडे. अरे मग तर प्रश्नच मिटला. आहे ना फॅन. मग काय एका फॅन मध्ये सगळे ऍडजस्ट करून घेता येईल. काय परत एकदा काय होईल समजा, घामघामच होईल ना. होऊ दे. पण मुक्ता बाळा, तू नको वाईट वाटून घेऊस. हा, तू नको वाईट वाटून घेऊ. तेवढं सोपं नाही आहे सगळं. तुमची लई अडचण होणार इकडे, मला माहित आहे. अहो, लई त्रास होईल तुम्हाला. एवढं जर तुला आमच्या त्रासाची पडलेली आहे तर मग तू सरळ घरी चल. म्हणजे आमची गैरसोय होणार नाही आणि तुला वाईटही वाटणार नाही. किती सोपं आहे. काय रे भाऊ? दादा, मी खरंच नाही येऊ शकत. ठीक आहे, तू येऊ शकणार नसेल तर मग मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. मग मी इथेच राहणार. ए आई आणि वैजंती, एक काम करा, तुम्ही गाडीतनं घरी जा. मी आता ड्रायव्हरला सांगितलंय तुम्हाला घेऊन जायला. आणि मी आणि भाऊ राहणार इथे. आम्ही दोघे इथेच राहू. जोपर्यंत आमची सून आपल्या घरी येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. चालेल, विषय संपला. चांगलंच आहे की. आजी, तुम्ही पण यांना साथ देताय? अगं, चांगलं घडत असेल तर त्याच्या माग आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. मोठे आहेत तुम्ही, तरी काहीतरी सांगा. काय बोलते आज? म्हणजे काय, त्यांना चुकीचं वागायला सांगू? हा, मला काही जमणार नाही. ते करतात ना, ते बरोबरच आहे. आणि माझी खात्री आहे ते माझ्या सुनेला घेऊन घरी येतीलच. आणि जर माझ्या असं लक्षात आलं की तू यायला तयार होत नाहीयेस तर आम्ही दोघी पण इथे जायला येऊ. मस्त. अहो, तुम्हाला कळत नाहीये का तुम्ही काय करताय? हो, तुम्ही तरी सांगा काहीतरी. तुम्ही आपापसात काही ते बघून घ्या. आय एम आउट ऑफ दिस. मी काही नाही बोलणार. चालू द्या.
छान दिसते. बस बस बस, तुमच्या आग्रहासाठी घातलं, पण हे सगळं मला हे काढून ठेवलं चालेल ना आत्माराम? हा चालेल चालेल, ठेव बाबा. हा बरं वाटलं. थांबा, तुमचा एक फोटो काढतो. दादा, ती टोपी आणि ते गमछा घ्या ना. हे नको रे बाबा, तू काढ ना फोटो, काढ ना असंच. ठीक आहे. वाव, आता तुम्ही तो अजिबात श्रीमंत वाटत नाहीये. हो, कशाला मारलं त्याला? काय चुकीचं बोलला तू? आणि हे बाबा, तू फोटो काढलास ते ठीक आहे, पण तू काय ऑनलाईन टाकू नको. हा, लोक हसतील आम्हाला बघून. हा बरोबर आहे. नाही तर म्हणजे तू असं फोटो काढशील आणि कुठेतरी टाकशील तो पटकन, आणि वर आणखीन कॅप्शन लिहिशील खाली, काय ते गावाकडील माझे वडील, असं काय. डोंट वरी, मी असं काहीच करणार नाही. आणि आय कॅन रिअली अंडरस्टँड युअर सिच्युएशन. म्हणजे मी पण मुक्ताला परत घेऊन जायला इथे आलो होतो, आणि आता तुम्ही पण तिला परत घेऊन जाण्यासाठी इथे आले. हा, पण तुम्ही दोघंही लकी आता. म्हणजे माझ्या अंगावरती तेव्हा अण्णांचे जुने कपडे होते, आणि तुमच्या अंगावर मस्त एकदम नवीन कपडे आहेत. लई चित्र दिसायचे त्यांना. मुक्ता, कसं दिसतोय आम्ही तुझे दोघे दोन सासरे? ए बाळा, रडायला काय झालं? आम्ही आनंदात आहोत, मस्त मजेत आहोत आम्ही. आम्हाला काही वाटत नाही याच्यात. रडू नको. जगातली सगळ्यात भाग्यवान सून मीच असन, दुर्भाग्य सुद्धा. तिच्यासाठी ते सासरे अशक्य आहे, ते करायला तयार झाले, तरी मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. नका ना असं वागू, नाहीतर ना इकडे राहणं खरंच अवघड होऊन जाईल भाऊ. हो ना. अगं मग ते सगळं सोपं कर. चल बरं आमच्या बरोबर चल. तुझ्याशिवाय जगणं अवघड आहे. बऱ्याच काळानंतर तुझ्यापासून लांब असा राहतोय मी. अहो, खूप वर्षांपूर्वी कुठे, काही महिन्यांपूर्वी घडलं होतं ना. आपण बोलत नव्हतो एकमेकांशी, मी गेस्ट रूम मध्ये राहायला गेले होते, आठवलं का? हो, पण ते फक्त एकाच घरात बाजूबाजूच्या खोलीमध्ये. डोळ्यांसमोर दिसत होतीस तू, चोरून चोरून सारखं बघत होतो मी तुला. अवघड आहे, तुझ्याशिवाय करमत नाही ग. हे बरं आहे तुमचं. रेणुकालाही म्हणायचं तुझ्याशिवाय करमत नाही, मुक्ताला पण तेच सांगायचं तुझ्याशिवाय करमत नाही. आता तेच वाक्य मलाही का, तुझ्याशिवाय करमत नाही. हो, तुम्ही तिघी जणी ना माझ्या आयुष्याचा एक फार मोठा हिस्सा आहात. व्यापून गेले तुमच्यामुळे माझं आयुष्य. तुमच्या तिघींच्या व्यतिरिक्त आयुष्य विचार पण करू शकत नाही. बर चल, उशीर झाला का? लवकर या घरी, खूप वाट बघते मी तुमची. मुक्ताला घ्या आणि लवकरात लवकर घरी या. हो म्हणजे काय, तिला घेतल्याशिवाय मी येणारच नाही, काळजीच करू नकोस तू. गुड नाईट. वहिनी, आमचे हे आणि दादा कुठे? हे आणि भाऊजी मुक्ताच्या घरीच राहिले. काय? हो, ते असं म्हणाले की मुक्ता आल्याशिवाय आम्ही दोघंही परत येणार नाही. अहो पण काय? अहो पण वहिनी, आमचे हे पण ना त्यांना कॉलच लावले. काय झालं? माझा फोन वाजतोय. माधवीचा फोन. चला, तुम्ही बोलत बस, आम्ही जातो. नाही दादा, थांब. तू थांबल्याने काही फरक पडत नाही. आणि आमचं बोलणं काय असं तुमच्यासारखं फार प्रेमाचं वगैरे अजिबात नसणार आहे. मग तर इथे अजिबातच थांबायला नको. बोलतो. हॅलो. मला, युवराजला, गायत्रीला सोडून तुम्ही खुशाल एकटेच गेलात. अहो, त्या रावदादांच्या बरोबर त्यांचा मुलगा आहे. हा, रेणुकाचं लग्न झाले, ती तर काय सासरी गेली.
पण तुमची मुलं बाळ इथेच आहेत ना. अगं माधवी, तुम्ही थोडा तरी आमचा विचार करणार आहात की नाही, की आम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय आणि खुशाल जाऊन बसलात तुम्ही तिथे. अगं वाऱ्यावर काय वाऱ्यावर, घरात बाकीची पण माणसं आहेत ना. हा, तू ना एकदा जरा त्या बाकीच्या माणसांनाही आपलीच माणसं आहेत असं समजून वाघ, म्हणजे मग तुला असं एकटं एकटं वाटणार नाही. आणि वहिनी सुद्धा आपल्या नवऱ्याशिवाय मुलांशिवाय तिथे राहतातच येत ना, त्यांना बरोबर जमत ते. तुलाच कसं जमत नाही ग ते, तुझं नेमकं अडतंय कुठं? अगं आणि आम्ही काय मजा करायला आलोय की इथं? मी दादा आम्ही इथं. अहो वंस, तुम्हाला काही कळलं का? अहो या नगरकरांची डोकी फिरलीत की काही कळत नाही. काय झालं माधवी? अहो रावसाहेबांबरोबर आमचे हे गेलेत ना त्या भक्तीच्या लग्नाला आणि तिथेच जाऊन बसलेत. आणि मुक्ता परत आल्याशिवाय आम्ही काय घरी परत येत नाही असं म्हणतायत. आणि मुक्ता काय घरी परत येत नाही? अहो कशी येणार नाही ती घरी परत? आता हे दोघंही त्यांच्या दारात बसल्यावर तिला यावंच लागणार ना. माधवी, माधवी, मी तुला गॅरंटीने सांगते, मुक्ता काय परत येणार नाही. ते अजून काही दिवस तिथेच राहणार. आणि मी तर म्हणते जास्तीत जास्त दिवस तिथेच राहू देत त्यांना. हो असं काय बोलताय वंस? माधवी, तुझी अक्कल जिथे थांबते ना तिथून माझी अक्कल सुरू होते. तुमची सुरू झालेली अक्कल काय म्हणते ते कळेल का मला? माधवी, कसं आहे ना, घरात आता युवराज सोडला तर कुठलाही पुरुष नाहीये. युवराज आणि जया मिळून दोघेही बिझनेस सांभाळतायत. युवराजला म्हणावं बिझनेसचा वरवर बघू नको. आता कुणी नाही आहे ना तसं बिझनेस मधली बारीक बारीक गोष्ट समजून घे. तशी माझी आता जया पण शहाणी झाली आहे, फक्त तिला माझ्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मग बघ मजा. माधवी, तुला कळतंय का मी काय बोलतेय? सुद्धा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा अधिकार आहे, त्याचा हक्क आहे, जिंकण्याचा हक्क आहे, बक्षीस घेण्याचा हक्क आहे, सन्मान आणि समाजामध्ये मिरवण्याचा हक्क आहे. ही लढाई ह्याच्यासाठी आहे, तू जिंकलंच पाहिजेस. तुला सांगू मी गंमत, ही लढाई जिंकलीस ना तू, हे जे तुझ्या नावाने नाकं मुरडतात ना आमच्या रेणुकाच्या सासरची मंडळी, ही सगळी अभिमानानं सांगायला सुरुवात करतील लोकांना की ती मुक्ता आहे ना, मुक्ता नगरकर ही आमच्या सुनेची नणंद लागते. हो, ती सासू तिची असंच सांगेल की नाही बघ. मालक आमचा हात संबळ, आमची ही कला लोकांसमोर येणं मला लय महत्वाचं वाटत. पण काय आजकाल लोक बाहेरच्या वाद्यांनाच जास्त पसंत करत आहेत, त्यामुळे आपला हा वारसा संपत चाललाय जणू. हा, आणि हा संबळ आहे ना म्हणजे महाराष्ट्राचं लय महत्वाचं वाद्य आहे. हो, आपली संस्कृती, आपली नाळ जुळली आहे त्याच्या संगत. मराठी लोकांमध्ये तरी ही जागृती यायला पाहिजे. नक्की होईल. आता आराम लय झाला, आता जोमानं स्पर्धेची तयारी सुरू करायला पाहिजे. भाऊ नशीब इतकं चांगलं आहे, भाऊ काका पण इकडे आहेत, नाना पण, हे दोन्ही गुरु माझ्यासोबत आहेत. देवी आईच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं सराव आता अजून चांगला होणार. जिंकणारच. हा म्हणजे प्रयत्न करूया. बघ, कुस बदलून झोपायचा प्रयत्न कर. तुम्ही ठीक आहात ना? हा, मग ठीक म्हणजे काय? मला माहित आहे तुम्हाला इकडे झोप नाही लागणार. तुम्ही सांगत होते ना, अहो ही जागा तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही परत जा. मी ना सारंग नगरकरचा बाप आहे आणि मुक्ता नगरकरचा सासरा आहे. मला जमणार नाही. मला काय रे? अहो मी तेच म्हणतेय, नाही जमणार. एवढंच घर आहे, तिकडे आपला वाडा लय मोठा आहे.
तिकडे एखाद्या खोलीत मी संबळाचा सराव करताना आवाज तुमच्या कानावर पडला, तुम्हाला जुन्या आठवणींनी बेचैन झाला, तर तुम्ही उठून कुठेही जाऊ शकता. इकडं असं काही नाहीये. कुठं जाणार तुम्ही? काय नाही करणार, तू रियाज करायचा. आणि मला माहित आहे, बघितलंय तुम्हाला किती त्रास होतो. बर, तुम्ही म्हणलाय की तो विषय परत परत नको, आणि आता मी इकडं सराव केला तर तुम्हाला अजून त्रास होणार. तुम्हाला एक सांगू का, तुमचं गुपित तुम्ही असं आतल्यात लपून ठेवलं तर तुमचा त्रास कमी होणार आहे का? तो वाढतच जाणार आहे ना. तो विषय आता बंद. ठीक आहे, मग मी सराव बंद करते. तू रियाज चालू ठेवायचा. अहो, तुम्हाला त्रास झालेला मी नाही बघू शकत, त्यापेक्षा तुम्ही इकडनं घरी जा. पहिलेच भाऊ आपल्याला हाकलायला निघाले. आपण इथे आलेले आवडलेलंच नाहीये. सारखं सांगते 2-2 तासांनी चालायला लागा, चालायला लागा. घराबाहेर काढायला निघाले आपल्याला. हो हो बघतोय. कसली रे, हिला काय काळजी नाही आपली, कळलं ना? हिला काय पडलेलं नाही. मला माहित आहे तुम्ही ना हे सगळं जाणून बुजून बोलताय. ठीक आहे, राहा इकडच. अण्णा, गजा कुठे आहे? काय माझा मोबाईल घेऊन गेलाय बाहेर, कुठं गेम खेळत असन. मी बघते. हळू. जमिनीवर का झोपले असतील? त्यांना सवय असणार. मला तरी कुठं झोप येऊन राहिली बेडवर. पण ही लोक श्रीमंत असून किती साधी आहेत. साधी माणसं मनाने चांगलीच असतात. हे कुठं झोपलेत? यांना उठू का? कुठं असतील? ते कोणीच दिसलं नाही घरात. मी आले होते तुमच्या खोलीत, पण तुम्ही झोपलेलात. म्हणलं कशाला उगाच झोपमोड करायची. ते हे उठलेत का ते पाहायला आले होते मी इकडं. सगळे घरातच आहेत, कुठं जाणार? आणि सुनील पण खूप दमलाय, झोपू दे त्याला. चल आपण किचनावरून घेऊ. ठीक आहे. आमचं नातं बाप लेकीचं नाही, मैत्रीचं पण आहे. ते मावा बोलणं अजिबात मनाला लावून नाही घे. अगं ते तुमचं झालं, माझ्यासमोर नको ना असं बोलू. लय शरम वाटते ग. बर बाई, ठीक आहे. पण मुक्ते, तुमचं हे नातं लय भारी वाटतंय. किती विचार करत आहेत ते तू घरी येई ना म्हणून ते एवढ्या त्रासात इथं राहायला तयार झालं. आणि तू त्यातलं नाही सांगायचं तर कशाला सांगा म्हणून बळजबरी करते. दादीने मला विचारायला लावले की तुम्ही काय फुसूर करताय. ते तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय असं त्यांना वाटतंय. हा होय, त्यांना जाऊन सांग बरोबर ओळखले तुम्ही. त्यांच्याच बद्दल बोलतोय. त्यांना हेही सांग की आम्ही जे तुमच्याबद्दल बोलत होतो ते तुम्हाला कधीच सांगणार नाही. बघितलंस ना काय बोलली? हो ना, ती म्हणाली काय तुझ्याबद्दल म्हणाली की दादांचं. अरे भाऊ, ती काय बोलली ते नको सांगू मला. कसं बोलते बघ.
हो ना म्हणजे काय एक नंबरची हट्टी मुलगी आहे. नाहीतर काय फारच हट्टीपणा. नाही आता मी माझा हट्टीपणा दाखवणार तिला. तू दाखवायची काय गरज आहे? काय बोलतेस तू वेड्यासारखं? अरे ही मुलगी ते संभाळ आणि ते उचलून ठेव, पाय लागेल कोणाचं तरी. हो उचलून ठेव व्यवस्थित. मुक्ते गप की, तू नाहीच बोलत आहेस तर काही नको ना बोलू.